नमस्कार, संगीता किचनमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं शिळ्या पुऱ्या घेतल्यात. आपल्या शिळ्या पुऱ्या अजिबात वाया जाणार नाही बघा. आता मस्तपैकी शिळ्या पुऱ्या राहिल्यावर सगळी कानकूच करतात खायसाठी. मग आपण काय बनवायचं, अगदीच भन्नाट अशी सगळ्यांना आवडेन अशी रेसिपी बनवायची. चला मग आता इथं ह्या पुऱ्या हे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेते. तुम्ही सुरीने घ्या किंवा हाताने केले तुकडे तरी चालन, काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की सुरीनेच करायला पाहिजे. चला आता ह्या सगळ्या पुऱ्यांच्या आपण अशा पद्धतीने कट मारून घेऊया. आणि हाताने बी अक्षरशः तुम्हाला जेवढ्या बारीक लागन तेवढ्या तुकडे होतात. कारण की सुरीने कसं आहे, जरा दिसायला बी चांगल्या दिसतात, त्याच्यामुळं त्या सुरीने केल्या. तसं काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही हाताने केलं तरीही चालेल. मग चला, रेसिपी काय आहे, खरंच रेसिपी खूप छान आहे. आणि शिळ्या पुऱ्या ह्या वायाला जाणार नाही आहे आपल्या. मग हा पदार्थ म्हणजे मुलांसाठी तर खूपच आवडीचा. मुलं काय मोठी काय अक्षरशः सगळी खाणार, अजिबात वाया जाऊन देणार नाही. हो का, काही हाताने कट केलं आहे, काही सुरीने कट केलं आहे, पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी अगदी जेवढं बारीक करता येईल तुकडे, पण जास्तही बारीक करायचं नाही, मापात ठेवायचं. जास्त बारीक केलं की ते काय एवढं खास लागत नाही आहे. आणि थोडा मोठे असले तुकडे की जरा छान दिसतं. चला आता इथे कढई ठेवली गॅसवर, पाहू शकता. त्याच्यामध्ये ओतणारे 1 ग्लास म्हशीचं दूध. पहा, रेसिपी खूप छान आहे मैत्रिणींनो, आणि शक्यतो. आणि इथं अर्धा ग्लास पाणी ओतलं. याच्या विरेत आपल्याला जास्त काही याच्यात टाकायचं नाही आहे. अगदी साधी सोपी 5 मिनटाच्या आत तुमची ही रेसिपी तयार होणार आणि सगळीजण आवडीने खाणार. मग आता काय करायचे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची. तुम्हाला किती गोड आवडतं तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता. तुमच्याकडे जर थोडे ड्रायफ्रूट असले तर ते सुद्धा घालू शकता. पण मी अक्षरशः साधी सिंपल करणार आहे. हे बघा, अशा म्हणजे जुन्या काळात आहे ना, ज्यावेळेस असा कार्यक्रम घरात मोठा असायचा त्यावेळेस जुनी लोक भरपूर पुऱ्या वगैरे करायची. शिळ्या पुऱ्या पूर्ण अशा वाळून ठेवायच्या, वाया नव्हती जाऊन देत, आणि चहामध्ये खायच्या. त्या पुऱ्या ती पहिली लोक जुनी काय करायची, चहामध्ये खायच्या. मग ह्या चहामध्ये न खाता मग आता काय करा, आता एवढं काय पहिल्यासारखं करीत नाही, थोडं करतो पण तरी पुऱ्या शिल्लक राहतात. मग हे बघा अशा पद्धतीने हा पदार्थ खूप जुना आहे. आणि मस्त अशा याच्या आपण बनवायच्या दूध गोळ्या. पहा, सुंदर अशा दूध गोळ्या की तोंडात घालताच विरघळणार एवढ्या भारी होतात. चला आता अगदी मस्त असं आपण त्याला छान अगदी मस्त शिजून देऊया. पहा, शिजून द्यायचं, थोडंसं आटून द्यायचं, आणि मग त्याची चव बघायची. अक्षरशः अप्रतिम अशी ही चव लागती, पाहू शकता तुम्ही. आता याला छान उकळी आलेली आहे, मस्त शिजतंय. पहा, मी तुम्हाला पुन्हा दाखवते आता कमी झाल्यावर किती भारी वाटतं हे. पहा, सुंदर असं झालेलं आहे, पाहू शकता. मस्त मापात असं राहिलं आहे एकदम. एक आपण जेवढं ग्लासभर ओतलं होतं दूध तेवढंच राहिलं आहे, अर्धा ग्लास पाणी आटून गेलेलं आहे. रेसिपी आपली तयार झालेली आहे. चला काढून दाखवते तुम्हाला. पहा, हे बघा, मस्तपैकी अशी ताटात काढायची. मस्तपैकी बघा, इथं एका प्लेटमध्ये मी घेतलेलं आहे आणि काढून घेते, पाहू शकता. कारण की करीच तोपर्यंत माझ्या नातवाचं सारखं चाललं होतं, कधी करणार कधी करणार. आता त्याला खूप खायला म्हणजे त्याला असं चांगलं चुंगलं चटकदार त्याला लागतंच. मग पहा, अशा त्याला आवडीच्या दूधगोळ्या आहेत आणि त्याला खूप आवडतात दूधगोळ्या. मग ह्या पहा अक्षरशः मौसूद झाल्यात. मग सांगा, तुम्हाला आजची रेसिपी ही चटकदार एकदम मस्त अशी आवडणारी, सगळ्यांना आवडलेली ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ शेअर करा. मग ह्या पुऱ्या पाहतानी जुन्या लोकांची आठवण येते का नाही. आता मी माझ्या नाताला खायला दिलेलं आहे, त्याला खूप म्हणजे असं झालं तर मी कधी खातो, त्याला बी खूप आवडल्या आणि त्याने मस्त की म्हणला आई खूप छान झाल्यात. पहा, बाय.